तुम्ही मला नोकरी नाही देणार काय? मी नाही करू. रणकर, तुम्हाला मारा तुम्ही किती मारायचं ते मारून घ्या, पण मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत ती नोकरी तुम्हाला. मारा तुम्ही, मारून घ्या. रिलॅक्स प्लीज. काही करणार नाही तो तुम्हाला. हा मी या जावई बापू. सासूबाई, तुम्ही तर डिपार्टमेंट मध्ये पाहिजे होतात माहिती का? म्हणजे बघा तुमची पाठ दरवाजाकडे, तरी तुम्ही कसं काय ओळखलं आम्ही आलोय म्हणून? हा स्मार्ट. हा दूरदृष्टी जावई बापू, दूरदृष्टी. अहो माईसाहेब मक्तेदार म्हणतात आम्हाला. संकटाची चाहूल आम्हाला आधीच लागते. ठीक आहे. काय काय बोलताय सासूबाई? आमच्यामुळे काय संकट येणार आहे? अहो ह्यो कायदा तुमच्या फायद्यासाठी आहे आणि आम्ही तसं तुम्हाला वायदा दिलाय नाही का? बरोबर बोलताय तुम्ही, पण फायद्याच्या गोष्टी झाल्या की वायदा विसरतात लोक, आणि मग कायद्याची भाषा सुरू होते. तेज प्रतापांना सोडवायला सांगितलं तेव्हा कायदाच सांगितला ना तुम्ही. हे आपलं झालं असं की ते थोडं करावं लागलं डिपार्टमेंटमुळे. जाऊ द्या. असं म्हणतात की पोलिसांबरोबर मैत्री पण करू नये आणि त्यांच्याशी दुश्मनी पण करू नये. पण आम्ही तर इथं पोलिसालाच जावई करून घेतलंय. हो, म्हणून तर तुम्हाला माईसाहेब म्हणतात कधी कुठं काय करायचं हे तुम्हाला नाही कळणार तर मग कुणाला कळणार? मुद्द्याचं बोला. तसं तर तसं कसं आहे तुम्हाला तर माहित होतं ना, नाराच्या खुनाचा तपास सुरू आहे जोरात तपास सुरू होता. त्यात आम्हाला भरपूर धागेदोरे सापडले. आता आरोपीपर्यंत पोहोचायचा मार्ग जरा खेळतर आहे, पण यावेळेस स्ट्रॉंग पुरावा हाती लागलाय आमचा. म्हणजे नाऱ्याचा खून होण्याआधी काही तास त्याला आपल्या बंगल्यातच डांबून ठेवलं होतं.